नमस्कार. या 5 महिलांनी नवरात्रीचे व्रत कधीही पाळू नये. अशा स्त्रियांवर माता राणी कधीच प्रसन्न होत नाही. घरात नेहमी गरिबीचे वातावरण असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर राहतो. म्हणूनच तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की जर तुम्ही चुकूनही नवरात्रीचे व्रत पाळले तर तुमच्या उपवासमुळे आणि तुमच्याकडून घोर पाप होईल. नमस्कार मित्रांनो, यंदाची नवरात्री अनेक दिवस साजरी होणार आहे. संपूर्ण 9 दिवस माता भगवतीची विशेष पूजा केली जाईल. यावेळी 2024मध्ये नवरात्रीचा महान उत्सव गुरुवार 3 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि शनिवार 12 ऑक्टोबर रोजी संपेल. अशा स्थितीत माता दुर्गेचा नवरात्रीच्या काळात एखाद्या शुभ मुहूर्तावर माता राणीची पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ मानली जाते. यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांना उपासनेचे अनेकविध फल प्राप्त होतात. घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते आणि घरातून दारिद्र्य आणि निराशा नष्ट होते. माता राणीचे घरी आगमन झाले. पण तुम्हाला माहीत आहे का की अशा काही महिला आहेत ज्यांनी हे व्रत न पाळणे चांगले आहे, अन्यथा तुम्हाला माता राणीच्या रोषाला सामोरे जाऊ लागू शकते. मान्यतानुसार आज आपण ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीच्या व्रतापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा तुमच्यासोबत काही वाईट घडू शकते. तुमचा नवरा अडचणीत असू शकतो किंवा तुमच्या मुलांना काही त्रास देखील होऊ शकतो. शास्त्रानुसार केवळ दिखाव्यासाठी कोणतेही व्रत पाळल्यास ते घोर पाप मानले जाते. असे केल्याने तुम्ही केवळ देवी देवतांची खिल्ली उडवत नाही तर पापांचे भागीदारही बनता. अशा लोकांवर देवी माता कधीच प्रसन्न होत नाही, उलट ती त्यांचा नाश करते. दुर्गा माता तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही तिला खऱ्या मनाने बोलावून पूजा आणि शास्त्राचे पालन करता. चारित्र्य नसलेल्या स्त्रियांनी कधीही नवरात्रीचे व्रत करू नये आणि हे त्या चारित्र्यहीन पुरुषांनाही लागू होते जे वेगवेगळ्या ठिकाणी बोलत राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीराची शुद्धता गमावते तेव्हा त्याला केवळ मलिनच नाही तर पापी देखील म्हटले जाते. म्हणूनच तुमची उपासना कधीही सफल होऊ शकत नाही. तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये. जर तुम्हाला वारंवार शिवीगाळ करण्याची सवय असेल तर तुम्ही ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे. देवी मातेला प्रसन्न करायचे असेल तर घरातील भांडणे थांबवा, कारण ज्या घरात भांडण होत असेल त्या घरात माता राणी कधीच येत नाही. आणि जर उपवासात पूजा करायची असेल तर शक्य तितके गोड शब्द बोला. खूप कळवट बोलून तुम्ही माता सरस्वतीचा अपमान करता आणि तुम्ही पापाचे भागीदार बनता. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत करू नये. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मधुमेह, हृदयविकाराचा झटका, शरीरात अशक्तपणा, चक्कर येणे, BP वाढणे, शरीरात वेदना होत असेल तर तुम्ही हे व्रत कधीही पाळू नये, अन्यथा तुम्हाला काही होऊ शकते. म्हणून सावधगिरी बाळगा. मासिक पाळीच्या वेळी तुमचे कपडे घाण होतात, म्हणून अशा स्थितीत पूजा करू नका. नवरात्रीचे व्रत पाळू नका, कारण माँ दुर्गा अशा स्त्रियांची पूजा कधीच स्वीकारत नाही, उलट ते घोर पाप आहे असे दिसते. शास्त्रानुसार विवाहित महिला किंवा घटस्फोटित पुरुष पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास नवरात्रीचे व्रत कधीही करू नये. असे केल्याने माता दुर्गा कधीच प्रसन्न होत नाही. तुमच्या माहितीसाठी लग्न हे 2 हृदयामधील एक बंधन आहे, ज्यांचे बंधन आयुष्यभर टिकून राहावे लागते आणि वेगळे नसते. माता राणी तुटलेल्या जोडप्याचा स्वीकार करत नाही. तुटलेल्या जोडप्यांपासून उपवास आणि प्रार्थना करणे शुभ मानले जात नाही. माता राणी बंधनात असताना आनंदी असते. विशेषतः पती पत्नीने एकत्र व्रत केले तर माता राणीला सर्वाधिक आनंद होतो आणि अशा परिस्थितीत खूप शुभ वरदान देते. नवरात्रीची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीत ही छोटीशी गोष्ट घरात आणल्याने माता राणी आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करते. ही वस्तू घरी आणून माता राणी नक्कीच खुश होते. नवरात्रीमध्ये ही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया. शास्त्रानुसार संपूर्ण 9 दिवस, विशेषतः नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सोने, चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले कोणतेही धातू गृह मंदिरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये सोने, चांदी आणि तांबे घरात आणल्याने त्याचा फायदा अनेक पटीने वाढतो. म्हणूनच माता राणीकडे सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवावे. यामुळे माता राणी खूप प्रसन्न होतात. धार्मिक शास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवशी शंख अवश्य घरात आणला जातो. असे मानले जाते की ज्या घरामध्ये शंख ठेवला जात नाही
त्या घरात देवी देवता वास करत नाहीत. सनातन धर्मात शंखाचे खूप महत्त्व आहे. नियमितपणे शंख फुंकल्याने अनेक पटीने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शंखाच्या आवाजाने धनाची देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होतात. धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरामध्ये गंगाजल नाही त्या घराला अशुद्ध मानले जाते. मंदिरात गंगाजल अवश्य ठेवावे. जर तुम्ही घरात गंगाजल आणू शकत नसाल तर तुमच्या जवळच्या पवित्र स्थान किंवा तीर्थस्थानातून पाणी आणून घरात ठेवा. माँ सरस्वतीच्या आवडत्या मोराला पंख लावण्याचे आणि नवरात्रीच्या काळात घरच्या मंदिरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः नवरात्रीच्या दिवसात मंदिरात मोराची पीस ठेवावीत. असे केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होतात. तर मित्रांनो, आता नवरात्रीमध्ये देवीला कोणत्या वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात आणि माता राणीला या गोष्टी चुकूनही अर्पण करू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल. तुम्हाला आयुष्यभर रडण्याशिवाय काहीही मिळणार नाही. हिंदू धर्मात नारळ हे सुख, समृद्धी, संपत्ती, श्रद्धा आणि आदराचे सूतक मानले जाते. नारळाचा या फळाचे झाड असेही म्हणतात. प्रत्येक शुभ कार्यात नारळाचे विशेष महत्त्व आहे. माता राणीच्या अनेक मंदिरामध्ये नारळाचा नैवेद्यही दिला जातो, हे आपणा सर्वांना माहीत आहे आणि आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत नारळ वापरतो. विशेषतः नारळ ठेवून कलशाची स्थापना केली जाते. माता राणीच्या पूजेत नारळ वापरताना आपण काही चुका करतो. मित्रांनो, नारळाचे अनेक प्रकार आहेत. एक हिरवा आणि दुसरा कोरडा, ज्याच्या आत पाणी आहे. ज्या नारळाचा आत पाणी आहे, माता राणीच्या पूजेमध्ये नेहमी फक्त पाण्यासोबत नारळ अर्पण करावा. कलश स्थापनामध्ये संपूर्ण नारळ असावा. नारळ फोडू नयेत, कारण फक्त संपूर्ण नारळ हे पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. संपूर्ण नारळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. संपूर्ण नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मी देवीचे फळ म्हणतात. घटस्थापना करताना म्हणजेच कलशाची स्थापना करताना नारळ कधीही उभा ठेवला जात नाही. नारळ नेहमी खाली पडून कलशाच्या वर ठेवला जातो. तसेच नारळाची स्थापना करण्यापूर्वी लाल कपड्यात नारळ गुंडाळून कलशावर नारळ बसवावा, तरच व्रत आणि उपासनेचे पूर्ण फळ प्राप्त होते. महिला माता राणीला नारळ अर्पण करू शकतात, पण त्यांनी चुकूनही माता राणीसमोर नारळ कधीही फोडू नये, हेही लक्षात ठेवले पाहिजे. कारण नारळ हे बीज स्वरूप आहे, म्हणजे नारळात बिया असतात आणि स्त्रिया फक्त बीज रूपातूनच मुलांना जन्म देतात. म्हणून महिलांनी कधीही नारळ फोडू नये. आपण सर्वजण माता राणीच्या पूजेत लवंग वापरतो, परंतु लवंग वापरताना आपण मोठी चूक करतो. माता राणीच्या लवंगासह तूप नेहमी अर्पण करावे, हे नेहमी ध्यानात ठेवावे. लवंगासह तूप अर्पण केल्याने माता राणीला खूप आनंद होतो. नवरात्रीत माता राणीला तुळशीची पाने अर्पण करू नये. दुर्गा देवीच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करणे निषिद्ध मानले जाते. तुळशीच्या पानाव्यतिरिक्त आवळा देखील माता राणीला अर्पण करू नये. तुम्ही भगवान विष्णूला तुळशीची पाने नक्कीच अर्पण करू शकता, परंतु माता राणीला तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नका. माता राणीला पांढरी फुलेही अर्पण करू नका. माता राणीला नेहमी लाल रंगाची फुले अर्पण करावीत. माता राणीला लाल रंगाची फुले खूप प्रिय आहेत. माता राणीला गुलाब आणि कमळाची फुले विशेष आवडतात. मित्रांनो, या काही चुकांमुळे घरात धनाची कमतरता भासते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात, तथापि हे सर्व असूनही जर तुम्हाला जीवनात प्रगती होत नसेल तर काही वस्तूंच्या चुका याचे कारण असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तूमध्ये थोडीशीही कमतरता असेल तर त्याच्या सर्व सदस्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. कधीकधी अचानक पैशांचे नुकसान होते, कधीकधी केलेले काम बिघडू लागते किंवा कोणी आजारी पडू लागले आणि किती पैसा आला तरीही टिकत नाही. सतत मेहनत करूनही अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्ही घरामध्ये वास्तूशी संबंधित काही चुका करत असाल तर त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही कर्जात बुडाल आणि घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे खाली दिलेल्या वास्तू टिप्स तुम्ही ताबडतोब अवलंबल्या पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्री झाडू लावल्याने घरात दरिद्रता येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि अलक्ष्मी तिथे वास करते. तुमच्या घरातील आर्थिक नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे संध्याकाळी घर झाडण्याची तुमची सवय. आपल्याला ते त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे. जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर होणारे काम बिघडते आणि यामुळे कठोर परिश्रम करूनही आपण अनेक कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार अंधारात सोडू नका. अनेकांना नळ उघडा ठेवण्याची सवय असते आणि त्यामुळे पाणी वाहू लागते, तर वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे.
यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जाऊ लागू शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता.